तर नमस्कार मंडळी, घरापूरकर चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आमची 9व्या महिन्यात तिसरी फेरी आहे वैष्णोदेवीला. आणि तिथे किती धमाल करणार आहोत, काय काय होईल, काय काय नाही, मजा मस्ती ती तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला आमच्यासोबत कंटिन्यू राहा, फुल धमाल येणार आहे. तर गाईस बघू शकता तुम्ही आमचा इथं हाल असताना इथला चाललेलो बघा. बॅगा बघू शकता, बॅगा दाखवत राहा ना. हे बघा बॅगा बघा, हातगाडीचे हाल बघा तुम्ही किती चालले. तर गाईज बघू शकता आता आम्ही दमत आलो हातगाडीवर सगळ्या बॅगा बिगा टाकूनशी. आता आमची होडी बघू शकता. होडीनं आम्ही आता प्रवास आता नाव्यापर्यंत, आणि नाव्यावरूनशी रिक्षा केली आम्ही बेलापूरपर्यंत. बेलापूरवरनं आपली ट्रेन आहे बँड्राला, बँड्रावरनं आपली 11:30ची ट्रेन आहे. तर दमलून भरपूर ऊन पण झाला आहे. बघू शकता तिचं गाव बघू शकता तुम्ही. बघा एकदम हिरवळ, कालच पाऊस पडलाय आणि एका दिवसात पूर्ण टक्कल पडलेला डोंगर तुम्ही बघू शकता. पूर्ण त्याला केस आलेला, जणू काय म्हणजे नैसर्गिकरित्या कुठला तरी औषध लावावं आणि आम्हाला केस यावे अशी परिस्थिती झालेली आहे. कारण का काल पाऊस पडला. हे असंच असतं उन्हाळ्यात, कुठला पण डोंगर असू दे. उन्हाळ्यात कसं असतं, उन्हाळ्यात त्याचा टक्कर पडतो, पूर्ण केस झडून जातात. पावसाळ्यात एका पावसाच्या अर्ध्या तासाच्या किंवा 15 मिनिटाच्या वेळेला पूर्ण जंगल बघू शकता हिरवंगार झाले. तर गाईज बघू शकता ऑलमोस्ट आपण पोहोचलेलोच आहोत. 5 मिनटं लागतील फक्त. समोर मार्केट टोकन उतरायचं आहे. तर गाईज बघू शकता आम्ही आता मानकरी टोकन उतरलो. उतरूनची झाली 10 मिनटं. रिक्षावाला बोलते येतंय. भरपूर ऊन आहे. तर हे बघा टाईमपास म्हणून चालू आहे यांचा. आणि इथं बोयटात भरपूर बोयटा तुम्हाला दिसतील का नाही माहीत नाही, पण हे बघा, हे बघितलं. तर गाईज बघू शकतो आम्ही बेलापूर स्टेशनला आलो. इथून जायचं बँड्राला. आमची मंडळी पण आली बघा सगळी. नारळ पाणी पाहिजे बोलतं. तर गाईज फायनली आम्ही बसलो. आम्हाला वडाला बांद्रा आपली 11:30 ट्रेन आहे. गाईज बघू शकतो आता आम्ही वडाला रोड स्टेशनला. कारण का भरपूर गर्दी होती. अगोदरची गोरेगाव सोडली, आम्ही बँड्राला उतरायचं आहे. आता आमचा आयटम बघू शकतो काय काय येतो. हे बघा, हे ठेसा, ही चटणी आहे, हे ठेपलं काय. तर ठेपलं बनवण्यासाठी प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतली. आणि फुकटची क्रेडिट तिच्या मम्मीला आपण देऊ शकत नाही, कारण का ती स्वतःहून सांगते. शपथ पण घेतली तिने का मिनी बोलतं हा घेतलीस कशाला कोठे बोलतात. मिनी बोलतं बनवलं, मग मम्मीला तुझे क्रेडिट द्यावाची लागल. तर बघ. तर गाईज बघू शकता आता आलाय वापी आणि भरपूर गरम आहे. तर आम्ही दरवाजातच उभा आहो. हे बघा तुम्ही, इतका गरम आहे का, हवा एकदम गरम मारतंय ना. हीट एकदम गरम, हीट गरमच आहे ना. तेच सांगते. तर गाईज बघू शकता लोका कशी उभी असते. तर गाईज बघू शकता आम्ही कया जिलू तरी शेजारच्यांची पोरं आम्ही खेळवायला हाणणार. तर बघू शकता तुम्ही शेजाऱ्यांची पोरा खेळवायला आणली आणि आला मधीन वरापाव आला. नुसता वरापाव करीत मी बनवत होतो ब्लॉक. नुसता कटकट लावली त्यांनी वरापाव करीत. हे बघा. हॅलो गाईज,
तर मना वाटण ही आमची लोका पालना घरान कामा करतात बघा. आईशी फोटो करायला लागलीन का जिशी काय शूटिंगच उतरवताना समोर हिरो आणि हिरोईन आहे. हे बघा आया थांबली न माणसांची निस्ती वर्दल. तर गायस बघू शकता तुम्ही पोटान पडलेलं खड्ड. जेवलो नव्हतो. जेवू कसा गरम सवरा पडतो आता जेवण घेतलंय. वाजले 4:05 मस्त की झोपा करल्या. तर गाईज बघू शकता दुपारचे वाजलेत 12:23 आणि आमचा जेवायचा टाइम झालाय कारण का पोटान आमचे जामूस खड्ड पडलं. तर आम्ही मागवलेली दाल फ्राय माकडीने मटर पनीर 15 चपात्या आणि राईस. तर बघू शकता खाणारे सगळी मजबूत माणसं आहेत तर त्याच्यामुळे तेवढं गोष्ट लागणारच आपल्याला खायला. तर नंदिनी काल पण हेच मागवलेलं का? हा आवडलं का तुला काल? मला वाटतं ट्रेन मधला मटर पनीरच तुला आवडला असेल. फक्त इकडे बघ इकडे बघ कलर थोडा वेगळा वाटते ना थोडा फिक्कट आहे. मला वाटतं मसाला कमी टाकलाय का? तर प्रियंका तुला कसं वाटतं ट्रेन मधलं जेवण? तर हे पण बघा कोल्ड्रिंक विकतात. तर इथंच विकतात ते चांगली गोष्ट आहे. गावात आले तर कालेपकड भांडणं होतील त्याच्यामुळे मी यांना तेच सांगतोय का जे काही विकायचं असेल ना. अरे फ्रूटवाला पण आला होता तुम्ही बघितलं का रे फ्रूटवाला? तर गाईज बघू शकता तुम्ही ट्रेन मध्ये सर्कस चाललेली बघा. अरे यार भाई इकडे या इकडे या और एक बार इधर करो. गाईज बघू शकता तुम्ही लहान मुलांची ट्रेन मध्ये सर्कस चालू आहे. तर गाईज बघू शकता कावला ओढे गेम चालू आहे आमचा आणि बहुतेक करून एक कोणतरी रडणार आहे याच्यात. कार्तिक मी आला चला गेम ओव्हर येतात. बाबा बाबा हिचा काही खरा नाही. याला वाटत लरविल बहुतेक. बाबा बाबा हा एक नंबर. तर गाईज बघू शकतो आम्ही अमृतसरला उतरलो आणि ॲटोवाल्याचा नंबर होता. पहिल्यापासून आमचा ॲडजस्ट असतो सर्व रूमचा ॲटोचा. तर सर्व बॅगा बिगा आम्ही लोड केलेल्या आहेत आणि आता रूमवर जाऊ आणि नंतर जेवायला जाऊ. तर पहिलं फ्रेश हो अगोदर. भरपूर कंटाळा आला 2 दिवस प्रवास करूनशी. तर आता बघू आता आणि फिरायला समजा सर्व प्रोग्राम आपला फिरायचा उद्याच असेल.
ही आपला ॲटो आहे. बघू शकतो रियू, तुला कसं वाटतं इथं येऊनशी? मस्त वाटतंय. फिरायला उद्या जायचंय. गाईज बघू शकतो आता आपली रिक्षा चालू झाली ना. आता सध्या आपण पहिला अगोदर रूमवर फ्रेश व्हायला जाऊ. हे बघा एकदाच आम्ही 8 जण बसलो इथं. पूर्ण ॲडजस्ट होते म्हणजे. तर गाईज आम्ही आता हॉटेल बघत होतो. तर हॉटेल आमचं झालं सर्व बुकिंग वगैरे झाली आणि बॅगा बिगा आम्ही ठेवल्या. तर आता भूक लागली भरपूर. तर आम्ही रिक्षावाल्याचा आमचे वेट करत आहोत. तर इथं आम्ही सर्व बसलेलो आहोत. तर रूम पण स्वस्त भेटला आणि सीझन पण तशी पण चालू आहे. तर 2300 रुपयाला आपल्याला रूम दिला AC रूम. आणि उद्या आम्हाला जायचं आहे कटराला ना. कधी कधी कसं असतं फसवणूक होतं. कटराचं नावावरून जम्मूला उतरवतात. तर तिथून आपल्याला दुसरं तिकीट करायचं लागतं. तर इथं आपल्याला बसलेलं आहे ते त्यांनी तिथूनच बस करून दिली आणि ती पण स्वस्तात करून दिली. कारण का अशा आपण घ्यायला गेलो बाहेरून तर आपल्याला 200-300 रुपये म्हणजे 800-900-1000 रुपये असे बोलतात एका पर पर्सनचे. तर इथे 700 रुपयात करून दिली. ते भरपूर स्वस्तात. तुम्हाला मेन्शन करेन मी. तर गाईज ही माझी छोटी मुलगी आहे. तर तू किती वेळा आलीस इथं? पहिल्यांदाच आली. कसं वाटतंय तुला? भारी वाटतंय. आता काय खाशील? तुला नाही माहिती? तर गाईज हिला माहीत नाही काय खाईल ते. आम्ही काय राहिलेलं आमचं आहे ना काही ना काय यायचं फेकून देऊ हिला असा. तर ते पण खाशील का तू? मग मजा येते का तुला? एकदम खुश आहे ती. जाम धमाल करणार आहे ती. पण कधी कधी चिडतं ती. एकदम चिडकी आहे. रडवल्यावरती म्हणजे असं मस्ती केलं का लगेच रडते ती. तर बघू शकता तुम्ही. हिला खरं तर मी डोकरी बोलतो. तुम्ही काय बोलाल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मला बोलते पेंग्विन मांजर बोलेल तिला. बघा कशी हुशार बोलते. तर गाईज बघू शकतो आम्ही आलो ना तर जेवायला. रात्रीचे वाजले 10:30 आणि सकाळी पण लवकर 3 वाजता उठायचं आहे. कारण का 3 नाही वाजता उठलो तर दर्शन होणार नाही. त्याच्यामुळे आता जेवण. गाईज आपलं जेवण आलेलं आहे. दाल मखनी 2 सांगितलेले आणि पनीर मसाला. तर बघू शकतो तुम्ही. हे बघा नान आहे ते. आणि काय आहे? लच्छा पराठा आहे. हे बघा भुकेली आहेत. आणि माझा पहिला घास चाललेला आहे. पोटांपर्यंत खड्ड. लग गया वाट नशीब. तर गाईज नाश्ता विष्टा करून आम्ही आता चालून गोल्डन टेम्पल आम्ही झाले आणि वालघाट. नंतर दुपारी आम्ही वाघा बॉर्डरसाठी निघणार आहोत. गाईज बघू शकतो आम्ही आता चालून गोल्डन टेम्पलला. गर्दी पण भरपूर आहे. बाहेरच इतकी गर्दी तर आतमध्ये किती असेल विचार करू शकतो तुम्ही. तर गाईज बघू शकता हो आमची चुटकीची वडणी घरीच राहिली. त्याच्यामुळे आम्हाला इथे शॉपिंग करायची लागली थोडीशी. डिस्कस चालू आहे. घेऊ का नको. हे तुला आवडली का? तर गाईज बघू शकता तुम्ही राजाची इच्छा लय होती फेटा बांधायची. तर फेटा बांधायला घेतलाय त्यांनी.
तू आधी मी मधीन जी थांब घेऊन दे. बघू शकता तुम्ही. हे बघा. शॉपचं नाव पण बघू शकता तुम्ही. भरपूर काय आहे इथं. बॅग बिग वगैरे रुमाल आहे. काय दाखवतोस ना खा. कोणी दिलीत? कुठल्या काकूंनी? कुठले काकांचे? गाईच गर्दी बघू शकता तुम्ही. भरपूर गर्दी आहे. सीझनची टाईम आहे सगळी. आणि समोर तुम्ही गाईत बघू शकता प्राचीन श्री शनिदेव मंदिर 1761. हा गोल्डन टेम्पलच्या बाजूलाच तुम्हाला भेटेल. तर गाईज गोल्डन टेम्पल बघू शकता तुम्ही. आणि गर्दी पण बघू शकता. भरपूर कशी गर्दी आहे. तर तुम्ही तलाव बघू शकता. कारण का एक वेळ अशी आली का हा साफ करण्यासाठी मोठमोठे इंजिनियर येऊन गेले. सर्वजण बोलून गेले की 6 महिने लागते साफ करायला, 8 महिने. पण सर्व शिकांनी मनावर घेऊन 24 तासात हा सर्व तलाव आहे तो साफ करून टाकला. कारण का एरियाच बघू शकता तुम्ही. का इम्पॉसिबलचं पॉसिबल करून दिला त्यांनी. हे बघा किती मोठा आहे. ही 24 तासात साफ करणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही. तर गाईज आता आपण चालू जालियनवाला बाग बघायला. समोरच जालियनवाला बाग आहे. हे बघू शकता तुम्ही.
तर गाईज बघू शकता तुम्ही, हाच तो जालियनवाला बाग जिथं 13 एप्रिल 1919 मध्ये रौलट कायद्याविरोधात शांततापूर्ण सभा चालू असताना जनरल डायरने कोणतीही सूचना न देता अंधधुंद फायरिंग केल्यामुळे इथं हजारोहून अधिक लोक मरण पावली आणि तिथे एक विहीर आहे त्याच्यात पण उड्या अडकूनची मरण पावली आणि 1200हून अधिक जखमी झाली. कारण का इथं शूटिंग चालू असताना, फायरिंग चालू असताना कुठूनही एक अरुंद असा रस्ता, एकच फक्त हा इथून पाहू शकतो तुम्ही, अरुंद हा रस्ता फक्त एक होता आणि इथं चारी बाजूला तुम्ही बघू शकता उंच आणि उंच विटांच्या भिंती आहेत. कारण का तिथं जायला कुठूनही रस्ता नसल्या कारणामुळे पूर्ण चारी भोवतालनी वेढा घालूनची अंधधुंद फायरिंग केली. ही समोर विहीर बघू शकता, याच विहिरीत 350हून अधिक लोकांनी उड्या मारूनशी स्वतःचं प्राण गमावलं. हीच ती विहीर पाहू शकता. आता सर्व ठिकाणी काच बसवलेली आहेत, अगोदर काच वगैरे काय नव्हतं. तुम्हाला बघू आता दाखवायचा प्रयत्न करतोय मी, पण काय नाही दिसू शकत. हे बघा, भरपूर खोल अशी विहीर आहे, इथून पण काय दिसत नाही. हे भिंती पाहू शकता तुम्ही, उंच भिंती आहेत, त्याच्यामुळे पळायला जागा नाही राहिली इथं. आणि अंधधुंद फायरिंग मध्ये केलेल्या गोळ्यांचं निशाण पाहू शकता तुम्ही. तर गायस बेल बघू शकता, बेलाचं झाड आणि त्यावरची फळं कधी बघितली नसेल तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, बोराळा काय होते आपल्याला तर गाईज बघू शकता तुम्ही, परमपूज्य माता लाल देवी आपण दर्शनासाठी आलेलो. बाबा कुत्रा बघ, मला वाटलं का मनाच खावा आला. आता इथून दर्शन करून महाकाली समर्पण.
गाईज बघू शकतो तुम्ही, कारण का अगोदर पण भरपूर भारी होतं, कारण का तिथं आपल्याला शूट करून दिलं नाही. मी नक्की आवर्जून इथे भेट द्या, कारण का भरपूर भारी आहे. तुम्हाला अगोदर तुम्हाला दाखवलं तो मंदिर, ते मंदिर आहे त्याचं अगोदर पण आता नाही, इतकं भारी आहे. ही अशी गुंफा आहे. इथून आपण जायचं लागते. तर काही हा मंदिर आहे आणि या मंदिरात बरंच काही बघण्यासारखं आहे, कारण का ते आपल्याला शूट नाही करून दिलं. दोघांचे मोबाईल पण जप्त केले, तर त्याच्यामुळे आपल्याला शूट नाही करता आलं. म्हणजे जेवढे देवदेवता तेवढं पाहण्यासारखे आहे. ते एकदम भारी असं आहे. वैष्णोदेवीपासून उमाशंकर, आपल्याकडे जेवढे शंकर राहणार तेवढे इथं बघण्यासारखे आहेत. ते बघू शकता तुम्ही. कधी आले तर आवर्जून भेट द्या या मंदिराला तुम्ही. तर गाईज बघू शकता तुम्ही, आता आम्ही आलो म्युझियम अमृतसर येथे. गाईज बघू शकता तुम्ही. तर गाईज बघू शकता आम्ही जस्ट आता बॉर्डरपासून 5 मिनिटं अंतरावरच आहोत. इथे बोर्ड बघू शकता तुम्ही. 24 किलोमीटर आहे लावर. आणि समोर तुम्ही फ्लॅग बघू शकता. समोरच बॉर्डर आहे आपली. तर गाईज बघू शकता आम्ही आता वाघा बॉर्डरला आलो. भरपूर गर्दी आहे चेकिंगला. बघा भरपूर गर्दी आहे. तर गाईज बघू शकता तुम्ही, बॉर्डरवर गर्दी बघू शकता. हा इंडियाचा फ्लॅग बघू शकता आणि त्या बाजूला पाकिस्तानचा फ्लॅग आहे. बघा आम्ही वाघा बॉर्डर, हे समोर आहे पाकिस्तान. आणि गर्दी पाहू शकता तुम्ही, अफाट गर्दी. अंगावर असा काटा येते, असं एवढं प्राऊड फील होते इथं आल्यावर.
भांडणं चालू झाली. मोठे म्हणा. उघडतील बघ. अर्धा किलो वजन होतं. आपली पब्लिक जास्त ती साखरपुराला आली पाकिस्तानची. तर गाईज बघू शकता हो. आता आम्ही आलो इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर. एवढं आपल्या पाठीस इंडिया पाकिस्तानची बॉर्डर पाहू शकतो तुम्ही. आणि आम्ही सगळीजण ऍक्च्युली आलो बघायला. तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. त्यांना पण लय हाऊस होती. आम्ही बॉर्डरवर उभा आहोत. मला दाखवते बघा. हे बघा आम्ही इथं उभा आहोत आणि ही बॉर्डर आहे वाईट. पाकिस्तान इंडिया दाखवा. काली माती आपली हिंदी मध्ये. यो इंडिया. वो पाकिस्तान की सीमा है. ये लोग भी पाकिस्तान के हैं. ये खेल रहे हैं. हाँ ही बघू शकता तुम्ही समोर पाकिस्तान आणि आपली इंडिया. काय बघू शकतो शॉपिंगला होलसेल मार्केटला. तिला बघायला ऐसा कुछ चलेगा ये चीज आएगा. मसलिन कॉटन की मसलिन परत ठेवायचं. गाइस आज प्रत्येकाचा वाढदिवस होता आणि
आम्हाला केक कापायला भेटला नाही आणि केक कापायला आणला आम्ही बस मध्ये, तर प्रॉब्लेम असा झाला सीटच्यामुळे थोडी लफडी झाली, भांडणं झाली, जंगाट जमलेला, तर थोडे वेळाने झाला तो जरा शांत. वादळ वारा आला होता, पण आता नाव आता ठरवायचं लागेल मला तर वाटतं. तर आता बऱ्याच कालांतराने आम्ही केक कापायला घेतलाय. हाय आणि दीदीने आपली मोसाली पण आता हाय कर. हा, काप. हॅपी बर्थडे बदा. बाबा बाबा ज्यादा उद्या तर गायच बघू शकता, आताच यात्रा पुढची काढून झाली आमची आणि आमची ॲटो तिथे थांबली. बांगंगेपर्यंत मला ॲटो सोडणार आहे, तर तिथून आपण दर्शनाला सुरुवात करू. गायच बघू शकतो, काट्यांची चालायला भरपूर त्रास होतो आणि गायच बघू शकतो तुम्ही गर्दी, तिथे चेकिंग होते तिथे आवाज. गायज आता आम्ही सुरुवात केली आणि गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे वरती. मला वाटतं 4-5 तरी लागतील रांगेत दर्शनाला. तर असं घोड्या असतात हे बघा, घोड्यावर बसून जाऊन काही मतलब नाही, दर्शनाचा काही उपयोग असतो. समोर दिसते ते शंकराचार्यांचं मंदिर आहे. काही कारणास्तव लोकलचा काही प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे तो पूर्ण झालाच नाही कधी. हे बघू शकता तुम्ही. तर गाईज बघू शकता, चालता चालता आम्हाला 1-1.5 तास होऊन गेलाय. 10:30ला निघलेलो आम्ही आणि फारशी 4-5 माणसं नवीन आहात. कायांचा सेकंड टाइम, थर्ड टाइम, फोर्थ टाइम माझा आहे. तर कसा वाटला? दमलीच वाटतं तू? पहिल्याच वेळेला का तुझं? मग कसं वाटतंय? एक नंबर. मग चढताना काही दम बिम? दम लागतंय थांबत थांबत. ठीक आहे, चालेल, मग घोडा घेऊ आपण. तुम्हाला कसं वाटतंय? मला वाटतं तुम्ही जास्तीच दमलात. मग आलो आज नक्कीच घोडा हागणार मला वाटतंय. का? काहीतरी मन्नत मागलेली आहे, त्याच्यामुळे ती बोलते का घोड्यावर बसणार. मनात प्रबळ इच्छा असल्या कारणाने ती पाय चालणार आहे. भरले 7-8 तास लागू दे, ती चालतच जाणार आहे. तर गाईज बघू शकता तुम्ही, चरण पादुका मंदिर बघा. आमची मंडळी फारशी दमलेली वाटतात. कसं वाटते तुला चालताना? दमली का तू खरंच? काय करू, खांद्यावर घेऊ का तुला? चला 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 चला, थांबायचं नाही. तर गाईज बघू शकता, सर्वजण थकली. जवळजवळ 2 तास झाले आम्हाला चालून थोडा आराम चालू आहे. तर गाईज बघू शकता, हा माणूस तर आमचा जास्तीत दमलाय. मारेन बोलता, त्याला बालगा कोणतरी लागतंच सोबत. तर गाईज बघू शकता, इकडची माकडा अरे भरपूर जाड जुड आहेत. आपल्याकडची बघितली काय ना रे, जसं असे वागताना का तसं काही खात नाही. हे बघा, ही बघा एकदम मजबूत.
दमली. तर गाय इकडच्या तुम्ही खुर्च्या बघू शकता. हे बघा अशा खुर्च्या आहेत आणि गाड्या पण आहेत. घोडे बंद झाले, आता गाड्या चालू झाल्या. तर गाईज बघू शकता अशा या मुलांना न्यायच्या. लहानातला लहाना आणि मोठ्यातला मोठा याच्यात जातो. बघू शकता. तर गाईज वात्रट माणसांचे चाळे पाहू शकता तुम्ही. हे बघा थकल्यानंतर हा तुझी पण घेतो. वाव नाईस. काय करते तू? दांडी. तर गाईज बघू शकता हीच ती हरण जी रील मध्ये पण बघितले असेल तुम्ही. नशीबवाल्यांना दिसणारी. तर गाईज बघा नशीबवाल्यांना दिसणारी दुसरी हरण तुम्ही बघू शकता. बघा तर गाईज बघू शकता. येताना भरपूर ऊन होता, म्हणजे भरपूर गरमी होती. नंतर थंडी लागायला लागली ना, आता पाऊस पडतोय बघा. पूर्ण थंड वातावरण झालं इथं. तर गाईज बघू शकता ऑलमोस्ट आम्ही पोचलो आता आईच्या दरबारासमोर. बघा बघू शकता. मस्त थंड वातावरण आहे इथं पण. तर गाईच तुम्ही बरेच वेळा रील मध्ये बघितलं असेल, झोपलेला हनुमान बोलतात हे बघा असतो. रील मध्ये तुम्ही बरेच वेळा बघितलात. हे बघा हाच तो झोपलेला हनुमान दाखवतात तो. तर गाय जायचं दरबार बघू शकतो तुम्ही समोरून. तर गाईज लाईनीला गर्दी बघू शकता तुम्ही. भरपूर अशी गर्दी आहे आणि आम्हाला 5 मिनिटात दर्शन झालं. जोरावर पाऊस पण भरपूर लागलेला. तर काय जायचं दरबार बघू शकतो तुम्ही. आणि दर्शन पण इतकं भारी भेटलं ना, आईवर एवढी श्रद्धा आहे. आतमध्ये गुंफेमध्ये गेल्याबरोबर अंगावर असं काटा असं कसं येतं तसं असं म्हणजे अंग सुसरायला लागतं आणि अंग भरल्यासारखं वाटतं. आईवर तेवढी आमचा भरोसा पण आहे आणि श्रद्धा पण आहे. एवढी गर्दी असताना आम्हाला 5 मिनिटात दर्शन भेटला. बघू शकता तुम्ही आईचं दरबार. भरपूर दर्शन चांगला भेटणार आणि बघू आता 2-3 महिन्यात जसा बुलावा येईल तसा आम्ही येऊ, कारण का आईवर तेवढी श्रद्धा आहे आमची. तर चला बघा आतमध्ये कसं आहे, फोन वगैरे अलाउड नसल्या कारणाने आतमध्येचं काय आपण शूट नाही करू शकत. आमची मुलं अजून 2 दिवस आहेत, तिथं काय करू ते आम्ही तुम्हाला दाखवू. चला. तर गायज बघू शकतो पूर्ण रात्र आणि दिवस इथं श्रद्धेने भाविक येत असतात. बघू शकतो तुम्ही पूर्ण रात्र आणि दिवस. तर गाईज बघू शकता शिवकोडीला 9:45 निघायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही सकाळच नाश्ता करायला आलो. तर गाईज बघू शकतो आम्ही आता शिवकोडीला निघलो. गाडी
तर गायच बघू शकता तुम्ही मा चामुंडा देवी धाम. शिवकोडीला जाता आता जेवढे मंदिर लागतील तेवढे करून शीत जायचं आहे. चला इथून या. गायच बघू शकता तुम्ही बाबा गोगादेव. तर गायच तुम्ही बघू शकता डोंगर भरपूर उंच उंच डोंगर आहे. आता आंघोळ करीन नाही सुद्धा जाती आंघोळ करीन. तर गायच बघू शकतो आम्ही जस्ट आता शिवकोडीला पोहोचलो आणि पोचल्यानंतर अगोदर यात्रा पर्ची काढायची लागते तिथं. ती यात्रा पर्ची काढूनशी दर्शनाला सुरुवात करू आम्ही. बघू शकता इथं 3.5 किलोमीटर इथं पण चालायचं आहे वरती. माझा पण फर्स्ट टाइम आहे. माझं म्हणजे काय सर्वांचाच फर्स्ट टाइम आहे. तर बघू आता कसं काय ते वरती. ना पहिले यात्रा पर्ची काढायची लागते. यात्रा पर्ची काढायची यात्रा पर्ची काढण्याची. तर गायज बघू शकता ज्यांना चालता येत नसेल त्यांच्यासाठी घोडे पण आहेत. रिटर्नचे 700 घेतले जातात, सिंगल 400. हे बघा आणि इथं अशा खुर्च्या पण भेटतील. हे बघा हे बघा भरपूर उंच चालत जायचं आपल्याला आणि इकडे जायचं. गायज आम्ही यात्रेला सुरुवात केली यात्रा पर्ची काढून. म्हणजे वैष्णोदेवीला कसं आहे एका माणसाची एक यात्रा पर्ची कर, पण इथं तसं नाही. एका माणसाचं आधार कार्ड लागतं आणि जेवढी माणसं आहेत त्याच्यावर प्लस होतात असं इथं. बघा शिवगंगा पाहू शकता तुम्ही. आणि याच्यात माशांना खाणं टाकासाठी इथं भेटतं खाणं, तुम्ही विकत घ्यायचं लागतं. हे बघा इथं पण आहे. हे बघा यात्रेला सुरुवात झाली. भरपूर असे डमरू वगैरे आहेत. काय म्हणतात आपल्याला ती याचं माहिती नाही ना जास्त त्याच्यामुळे. शांत वातावरण पाहू शकतो तुम्ही. बघा एकदम भारी वाटतं एकदम. तर समोर असलेला गणेशमुखी पर्वत तुम्ही पाहू शकता. हा पहा गणेशमुखी. ही सोंड पाहू शकता तुम्ही, कान. हे बघा. तर गाईज बघू शकता तुम्ही शिवकोडीतली खुर्ची. हे बघा तर तुम्हाला चालताना कसं वाटतंय? पाय दुखल्यासारखं वाटतात का? पाय दुखतात यार. कसं काय ते? काल कुठे गेलते तुम्ही? काल यार मला वाटते पाय तुझे सुजलेत का? बरोबर. मला माहिती एकदा येते करा अशी.
तर गाईज बघू शकता तुम्ही इथे शिवकोडीला चढता चढता थोडा आगला वेगळाच तुम्हाला वाटेल, कारण का पूर्ण झाडं झुडपं आहे बघा, झाड आहे पूर्ण, डोंगर भाग. तर गाईज समोर शिवकोडीची गुंफा पाहू शकतो तुम्ही. आतमध्ये आपल्याला मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण घेऊन नाही गेलो. तर म्हाताऱ्या माणसांनी आणि ज्यांचं ब्लड प्रेशर हाय होते अशा माणसांनी तर जाऊच नाही, कारण का जागा एवढीची छोटी आहे तर तिथून रिटर्न नाही आपण येऊ शकत. आणि आतमध्ये गेल्यावर इतका म्हणजे घाम सुटतो का आता आपल्याला वाटतं का याच्यातून आपण जाणार कसे. त्याची मुलं आहे ना जरा वेगळी पण लाईन येते, तर तिथून आपल्या गुंफेतून जायचं नाही लागत, ते वेगळ्या लाईन गेलेलं परवडेल अशा माणसांनी. तर काळजी घ्यावी पुढे कधी यायचं असेल तर तुम्हाला. तर गाईच आता आम्ही चालू परतीच्या प्रवासाला आणि सर्व दर्शवेशन वगैरे घेतले. आणि तुम्हाला प्रश्न पडलाच असेल का सर्व देव्या डोंगरावर असतात ना, शंकर कसा काय डोंगरावर. कसं आई भस्मासुराने शंकराची तपश्चर्या करून शिववर प्राप्त केला होता आणि वर असा होता की ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचा भस्म होईल. ते वर शंकराने त्याला दिलं आणि त्यांच्यावरच भारी पडला. त्यामुळं त्याच्यापासून वाचण्यासाठी शंकर या शिवपुरी गुंफेमध्ये येऊन लपून बसलेले आणि पर्याय त्याला विष्णूंनी स्त्रीचा अवतार घेतला आणि त्याला सांगितलं की मी नाचन तसंच नाचायचं म्हणजे वेगळा भाग झाला. तर कसं आहे त्याने विष्णूने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला तसं त्याने पण ठेवला, त्याच्यानंतर त्याचा स्वतःचाच भस्म झाला. थोडीफार अशी आपल्याला माहिती भेटली त्याच्यापासून मी तुम्हाला सांगते. तर गाय समोर तुम्ही बघू शकता त्रिकुट पर्वत कृष्णा मातेचा. तर आम्ही गेलो होतो शिवकोट. तर गाईज फायनली आम्ही घरी आलो आणि घेतलेला अनुभव खूपच भारी होता. आणि कसं होता 7 वाजता निघणं आम्हाला गरजेचं पण होतं, तर का 2024 साली 9 जूनला अतिरेकी अटॅक केला होता. तर त्याच्यात 9 जण मृत्युमुखी पडलेलं, जीव गमवायला लागले त्यांना 9 जणांना. बसवर अटॅक केला होता, त्याच्यामुळे 7 वाजता पूर्ण बंद, म्हणजे आतमधून त्या गावातून जाऊ शकत नाही शिवकोडीवरून बस, आणि बाहेरून येऊ शकते पण आतमधून बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघायला लागला. गाईज आता आम्ही चाललो परतीच्या प्रवासाला. आमची गाडी बिडी वगैरे लोड झाली. जम्मूमध्ये आता 2 दिवस त्यानंतर सर्व. तर गाईज आम्ही आता आलो जम्मूमध्ये रघुनाथ मार्केट, आणि रात्री मार्केट फिरायचं. पण कसं आहे आता थोडा भूक लागली, दिवसभर काही खाल्ला नाही, त्याच्यामुळे आम्ही जरा रघुनाथ मार्केटमध्ये आलो. तर गाईज बघू शकता आम्हाला लागली भूक, संध्याकाळ झाली होती. थोडा लाईट खाण्यासाठी आम्ही इथे कुलचा खावायला आलो. सर्व मंडळी बसलो, कारण की इथं टेस्टी एकदम भेटते. आणि लोकेशन तुम्हाला सांगून सुद्धा काय फायदा नाही, कारण का भरपूर आतमध्ये आहे. डेली आल्यावर आम्ही इथंच येतो. बघू शकता तुम्ही. तर गायस तुम्ही समोर रघुनाथ मंदिर बघू शकता, आणि तिथे आता आम्ही भेट देत आहोत, दर्शनासाठी आलो. आणि बाकी पॉईंट्स ते आपले उद्या होणार आहेत, कारण का आता संध्याकाळ झाल्याने आपल्याला वेळ पण भरपूर कमी आहे. तर गाईज आतमधून हा रघुनाथ मार्केट मंदिर बघू शकता तुम्ही. भरपूर असं मोठं मंदिर आहे.
तर गाईत बघू शकतो आता आम्ही आकुर्डा घ्यायला आलो. नेहमी आम्ही येतो तर इथूनच घेऊन जातो सर्व आकुर्डा. तर म्हणजे बहुत चांगलाच माल भेटतं आपल्याला. आता मला वाटतं हे सगळेजण आहेत ना एक एक करून मला वाटतं 1-2 किलो तर अशीच फुकटची खाऊन घेणार आहेत ते. तुमचा नंबर पहिला येणार आहे. व्हिडिओ बंद केली तर तुमचं काम चालू. पाहू शकता तुम्ही. पप्पा पियाला फोन करा. व्हिडिओ कॉल करा. किती किलो घेणार आहात तुम्ही? कार्तिक याला पियाला व्हिडिओ कॉल. 20 किलो. फोन. बरं. दुकानला बघा ना. 20 किलो पर्यंत तर घेणारच आहेत. बघू शकता तुम्ही. पप्पा बयाचा हे बघा हे कृतिकाची बघा पूर्ण हिने जवळजवळ अर्धा किलो तर एकटेनेच खाल्ले. तर या बकरीचा काही नेम नाही. हे बघा अरे बस. मोलभावाची तडजोड चालू आहे. बघा बघू शकता तुम्ही. तो बोलते खराब निघतात तो बोलतो चांगला निघतात. तो सांगतो 500 बाई माणसांना सवय असतं रुपयाची गोष्ट 50 पैशाला घ्यायची. तुम्हाला चांगला माहिती आहे. तोच प्रकार इथे चाललोय. तर गाईज बघू शकता पूर्ण किस्सा इथं रिकामा करून टाकला. हे बघा गोणीची गोणी भरल्या 15-20 किलो इथंच सगळा संपवलाय. अजून काही यांचा झाला नाही. हे बघा ही अशी परिस्थिती यांची. तुम्ही गाईज बघू शकता बाई माणसांची भांडणं कशी असतात. तर गाईज बघू शकता जम्मूचं मार्केट ऑलमोस्ट बंद झाला. जेवणाचा वेल आणि यांचं गोला प्रेम चालू आहे. बघा पाहू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही गोला लवर सर्व मार्केट पण बंद झालं आणि खूप पण लागलेली. तर आम्ही आता जेवायला आलो तिथं डाब्यावर. गाईज बघू शकतो आज आमचा 7वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे. उद्या आपली ट्रेन असेल 9:30 वाजताची. आता लोकल सीन सर्व बघायचे तुम्हाला दाखवूच. आणि संध्याकाळी आम्हाला बॉर्डरला जायचं. जसं आपण बघितली अमृतसरला वाघा बॉर्डर तशी इथं बॉर्डर आहे. एकदम जवळ जाऊ शकतो इथं. ते तुम्हाला दाखवूच आम्ही गेल्यावर. नंतर अगोदर आम्ही साईट सीन करतो. तर काहीच आमचं पहिला लोकेशन बघू शकतो तुम्ही अमर महाल. याच्यातच 200 किलो सण आहे राजाचं. राज्य पाहू शकता तुम्ही. आतमध्ये व्हिडिओ करण्यास बंदी आहे त्याच्यामुळं काढू शकलो नाही. तर फोटो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूच आम्ही. बाहेरील व्ह्यूज बघू शकता तुम्ही. ही नदी आहे. आता पाणी सुकलेलं आहे पूर्ण तिचा. आपल्याला या बाजूला पण जायचं आहे. मस्त सोन्याचं सिंहासन बघू शकता तुम्ही 150 किलोचा. माल तुम्ही बाहेरशी बघू शकता तुम्ही किती भारी आहे.
गायचा आपलं दुसरं लोकेशन असेल. आतमध्ये व्हिडिओ शूट करून दिली तर आम्ही दाखवूच तुम्हाला कसं काय आहे ते. बघा ही समोरची जम्मू तावी नदी बघू शकता तुम्ही. आणि हा या मंदिराच्या बाजूचा गार्डन आहे पूर्ण. आणि आपल्याला आता तिसरा लोकेशन आपला हा असेल. हे बघा हा किल्ला आहे आणि याच्या बाजूला हा गार्डन आहे. इथेच आपल्याला जायचं आहे. हे बघा मी लेन्स आणायला विसरलो, नाही तर पूर्ण तुम्हाला क्लिअर एकदम दाखवलं असतं इथून. हा एक मंदिर आहे इथं. इथं सुद्धा जायचं आहे आपल्याला. कालिका मातेचं मंदिर. आणि हा सुरुवातीची दुकानं पाहू शकता तुम्ही. त्याच्या पाठी गार्डन आहे. त्याच्या पाठीमागं गार्डन आहे आणि म्युझियम आणि किल्ला पण आहे आणि मच्छालय पण आहे. ते तुम्हाला दाखवूच आम्ही. आणि शेवटचं आपलं भरपूर ऊन असल्या कारणाने गोला खावायला थांबलो येतो आम्ही. रावडे आलं काहीतरी शी डायरी माझा कट करा. तर गायच बघू शकतो आम्ही इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर आलो जम्मू येथे. अगोदर आम्ही अमृतसरवर गेलो आणि आता जम्मूला आलो. गर्दी पण भरपूर आहे. ते बघा आता परेड काय. आज सबका हम बीओपी ऑफ चाइना भी सभी घर से हार्दिक अभिनंदन करते हैं. थोड़ी देर बाद हमारे माइक भी ऐसे भारत माता की जय. अभी आपका कंपटीशन इधर वालों का पहले इधर वाले. भारत माता की जय. सुन लिया आपने जयवीर. अभी इधर वाले भारत माता की जय. क्या बात है. तर गाईज असं झाला का मला माहीतच नव्हता एवढ्या लांबात जवळ येऊन देतात इंडिया पाकिस्तान बॉर्डरजवळ. तर मी खूप रिक्वेस्ट केली. गेटमधून सोडतच नव्हते. पहिल्या गेटमधून सोडला, सेकंड गेटमधून सोडतच नव्हते. भरपूर रिक्वेस्ट केली 5 मिनटात जाऊन येते तेव्हा मला सोडला इथं. तर तेच बघायला आलं होता. बघा तर तुम्हाला पण दाखवते कसं काय आहे ते बॉर्डर. हे बघा इथे माणसं आहेत. फोटोशूट चालू आहे त्यांचा. इकडे पाकिस्तान बघू शकता तुम्ही. पाकिस्तानी माणसं बघू शकता तुम्ही. जैसे ये हो जाएगा ना कम से कम. सुनो तेरे पास घड़ा है, घड़ी है ना. हाँ और अपन अच्छा होगा.
अब आप देखेंगे कि डॉग अपने हैंडल के इशारों को समझकर किस प्रकार नमस्ते करता है। आप सभी को बताना चाहती हूँ कि टोली का नेतृत्व कर रही है महिला कांस्टेबल आरती जो कि जम्मू की रहने वाली है। जम्मू की रहने वाली है और महिला कांस्टेबल बेटे में हमारी आंध्र प्रदेश की रहने वाली है और एक साल में प्रवेश करते हैं। नेतृत्व कर रही है कांस्टेबल सुनील कुमार जो कि उत्तर प्रदेश से रहने वाली है। एक सैनिक का सच्चा साथी उसका हथियार होता है। जब प्रशिक्षण और निरंतर अभ्यास के बाद एक जवान अपने रिकॉर्ड में हो जाता है कि वह से कोई भी प्रदर्शन कर सकता है। इनके मार्चपास्ट और जो भी आप इनकी कर्तव्य निष्ठा और अनुशासन दस्ता का अंदाजा बखूबी लगा सकते हैं। आप सभी को बताएं
की ध्वजा को तोड़ी परेड प्रांगण में प्रवेश लेते हुए जिसके कमान हमारे हैं हेड कांस्टेबल विनय पाल, जो कि पंजाब के रहने वाले हैं। ध्वजारोहण की मुख्य भूमिका शाम के समय राष्ट्रीय ध्वज को संपूर्ण सम्मान देते हुए उतारने की होती है। राष्ट्रीय ध्वज उतारने की प्रक्रिया में सबसे पहले आपके समक्ष आते हुए कांस्टेबल अंकित नायक, जो कि बंगाल के रहने वाले हैं। जोरदार तालियों द्वारा उनका मनोबल बढ़ाएं। आओ खुद पर सलाम करें उनको जिनके विश्वसनीय मुकाम आता है। खुश नसीब होता है वो कभी जो देश के काम आता है। राष्ट्रीय ध्वज उतारने की प्रक्रिया में अब आपके समक्ष आते हुए कांस्टेबल सुनील कुमार, जो कि हरियाणा के रहने वाले हैं। चलो रेखा ट्रेवल्स में हाय गाइस, हम लोग जा रहे हैं रेखा ट्रेवल्स में जम्मू से महाराष्ट्र। तर गाईज आता आम्ही परतीच्या प्रवासाला जातो. मी सकाळीचा स्टेटस बघितला सीटचा ट्रेनमधला, तर जाम डोका फिरला कारण का रॅट सीट आलं नाही की सीटवर डोकात होता. तर दिमागाचा खोबरा झाला. S1 मध्ये 3 सीटांवर 6 माणसं आणि S3 मध्ये 2 माणसं. विचार करा, 2 महिने अगोदर मी तिकीट बुकिंग करून सुद्धा माझा हे प्रॉब्लेम झाला. तर गाईच फायनली आम्ही घरी आलो. यशला बोलवलेलं नाव्याला बोटीशी. हे बघा आमची दुसरी बोट आहे. फायनली आम्ही घरी आलो. चांगली झाले.